ओके, बघा सॉल्ड एक्झाम्पल आपण बघू पेज नंबर 13 वरती. नक्की काय दिलेलं आहे? क्वेश्चन एक्झाम्पल नंबर 1 क्वेश्चन 1. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं काय ते बघूया. सगळ्यात पहिले त्यांनी काय दिलेलं आहे बघा. त्यात रिप्रेझेंट्स द कॉम्प्लेक्स नंबर्स. काय काय दिलेले आहेत कॉम्प्लेक्स नंबर बघूया. झेड इज इक्वल टू 1 प्लस आय. झेड इज इक्वल टू 1 प्लस आय. नंतर काय झेड बार. याला काय म्हणायचो रे आपण? बार म्हणजे काय? कॉन्जुगेट. काय वर्ड होता? कॉन्जुगेटला काय करायचो आपण? आयची साईन फक्त काय करायचो? ऑपोजिट. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर आय इमॅजिनरी पार्टची. ठीक आहे. रिअल पार्ट ॲज इट इज. प्लस तर प्लसच ठेवा मायनसला कॉन्जुगेट करताना. रिअल पार्ट तसाच ठेवायचा. इमॅजिनरी पार्ट फक्त काय करायचं? साईन चेंज, ऑपोजिट करायची. कॉन्जुगेट याचा काय? 1 मायनस. आता ते दिलेलंच आहे त्यांनी दिले आणि आपणही लिहू शकतो. पुढे काय दिलंय? मायनस झेड बार. याला मायनस दिला तर हे मायनस 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 काय होणार? प्लस. आणि त्यांनी फक्त मायनस झेड लिहिलं आहे. मायनस झेड म्हणजे झेडला मायनस दिला. -1 मायनस आय. तर याला आपल्याला काय करायचं आहे? आर्गन्स डायग्राममध्ये सगळ्यात पहिले काय करायचं आहे? दाखवायचं आहे. आर्गन्स डायग्राममध्ये दाखवल्यानंतर हेन्स फाइंड देअर आर्ग्युमेंट्स फ्रॉम द फिगर. आर्ग्युमेंट्स ॲम्प्लिट्यूड नाही म्हटलं आहे. ठीक आहे. ॲम्प्लिट्यूड प्रत्येकाची सेमच येणार आहे. √1 प्लस 1चा स्क्वेअर √2 येणार आहे. -1चा पण स्क्वेअर प्लस 1च होणार आहे आज जरी बघितलं तरी. पण त्यांनी ते विचारलंच नाही तर आपण डिरेक्टली काय बघूया? आर्ग्युमेंट बोललेलं आहे. तर ज्याला आपण ॲम्प्लिट्यूडसुद्धा नाव दिलं आहे. बघा तर डायग्रामनुसार जर आपण बघायला गेलो तिथं काय काय टर्म होणार आहे बघूया. ठीक आहे. आपण इथे लिहूया 1 2 -1 -2 +1 +2 -1 -2. ठीक आहे. पहिला आहे 1,1. झेड कुठे येतोय? 1, हे बघा या आयचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे काय? आयचा कोइफिशियंट इथे काही नाही म्हणजे काय असणार आहे? 1. ठीक आहे. 1 असेल. कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 असणार आहे. ठीक आहे. तर इथे हा 0,0, हा एक्स ॲक्सिस, हा वाय. 1,1 1,1 इथे आलं. तर सर्कल आपला पॉईंट तसा मार्क नाही करायचा आहे. ठीक आहे. पण सध्या रफ करूया कारण आपल्या इथे ओव्हरलॅपिंग होईल नंतर. ओके. पुढे बघा. हा काय तुमचा झेड 1,1. ठीक आहे. नंतर पुढे कोण आहे? 1, -1. 1 पॉझिटिव्ह, -1 निगेटिव्ह. इथे आला. हा कोण आला? इथे झेड बार आलाय. झेड बार 1, -1 तो खाली आलेला आहे. ठीक आहे. -1, -1 -1 एक्स ॲक्सिस वरती, -1 पॉझिटिव्ह इथे वरती. हा काय आला? -झेड बार -1, -1. आणि इथे काय आहे बघा? -1 -1 इथे असेल तो काय आहे? -झेड. त्याचं काय? -1 -1 दोन्ही निगेटिव्ह. हे बघा त्यांनी दिल्याप्रमाणे 1 1 1 1 1 -1 1 -1 इथे, -1 1 -1 1 इथे, -1 -1 -1 इथे. ठीक आहे. आता बघा याला आपण एक लाईनने कनेक्ट करू म्हणजे कसं आहे तुमचं कन्फ्युजन नाही होणार. ओके. आता आर्ग्युमेंट बघायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. पहिल्या केसमध्ये आर्ग्युमेंट काय येणार आहे? बघा आर्ग्युमेंट ऑफ झेड. ठीक आहे. त्याच्यासाठी थिटा काय येणार आहे? tan 1 ऑफ. आपण बघूया tan 1 ऑफ b/a
टॅन इनवर्स ऑफ इथून ते इथपर्यंत अँगल आहे बघा, डोळ्यातूनच दिसतंय आपल्याला, डोळ्याला इथून दिसतंय ही मधून लाईन गेली 1,1 म्हणजे टोटल अँगल किती असतो रे 90. ठीक आहे, टोटल अँगल किती असतो 90 डिग्री. ठीक आहे, आता हा मधून गेलेला आहे म्हणजे हा अँगल किती असणार आहे 45, कारण 1,1 आहे ती मधून चालले, मग अँगल किती येणार आहे 45. ते दिसतं पण आहे आपल्या डोळ्याला, बट आपण प्रॅक्टिकली इथं बघू. याची व्हॅल्यू बीची व्हॅल्यू काय आहे इथे पहिल्या केसमध्ये 1, एची व्हॅल्यू काय आहे 1. हा बघा हा ए आणि आयचा कोइफिशियंट बी 1,1. टॅन इनवर्स ऑफ 1/1 किती आला 1. आणि टॅन इनवर्सचं मिनिंग आपण मगाशीच बघितलं एक्झाम्पलमध्ये. टॅन इनवर्स ऑफ 1, therefore argument of z is equal to हा किती आला टॅनच्या, हे बघा इनवर्स म्हणजे काय, टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजे काय, टॅनच्या कोणत्या अँगलला 1 आहे, टॅनच्या कोणत्या अँगलला 1 आहे 45 डिग्री. म्हणजे आपण रेडियनमध्ये लिहू, पाय बाय रेडियनमध्ये लिहिण्याची पद्धत आहे. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये बघा त्यानंतर मला तुम्हाला काय सांगायचं पुढचा पार्ट लक्ष द्या. आर्ग्युमेंट ऑफ झेड. आता आर्ग्युमेंट ऑफ झेड बार, नाव आर्ग्युमेंट ऑफ झेड बार इज इक्वल टू, आता डायरेक्टली आपण काढू शकतो. झेड बार कुठं दिसतोय इथे, आपण इकडून इकडे गेलो तर इकडून इकडे गेलो आहे बघा, आपल्याला माहिती आहे हा एक अँगल, इकडून इकडे गेला अँगल कसा आहे पॉझिटिव्ह, वरतून खाली आला अँगल कसा आहे तो तेवढाच येणार आहे आपल्याला दिसतोच आहे, दॅट विल बी -45 डिग्री विच इज -π/4 रेडियन. ओके, काय अडचण आहे याच्यात. नंतर इकडे येऊया, पुढे कोण आर्ग्युमेंट ऑफ कोणे -झेड बार, त्याचा आर्ग्युमेंट हे बघा झेड बार इकडे हा, आणि काउंट आपण ऑब्विसली एक्स ॲक्सिस पासून करणार, म्हणजे बघा हा असा इकडे. ठीक आहे, इथून इथपर्यंत अँगल काढायचा आहे. आता मला सांगा, मला एवढं सांगा पहिले, इथून इथं गेल्या हाय बघा, इथून इथं गेल्यावर किती आहे, इथून इथं गेल्यावर 45 किती झाले 135. ठीक आहे, तसंच सोप्या भाषेत बघू, याला तुम्ही कन्वर्ट पण करू शकता डिग्री टू रेडियन. डिग्री टू रेडियन कन्वर्ट करताना π/180 ने मल्टिप्लाय करतो आपण, कितीने मल्टिप्लाय करतो फ्रॉम द चॅप्टर 1. ठीक आहे, आणि याच्यावरून तुम्हाला तो भेटून जाईल 3π/4. काढून बघा आणि याला डिवाइड केलं तर 3π/4, व्यवस्थित केलं का 3π/4 येईल. पण एवढं करण्यापेक्षा काय करायचं इझी, थोडंसं आपण माइंड इथून पुढे विचार करण्याची पद्धत जरा बदलू. हे बघा एवढा अँगल किती होता π/4, हा पण 45 म्हणजे किती, हा पण 45 म्हणजे किती 1 2 3 किती 45 किती π/4 झाले, लिहून टाकायचं इथे काय आलं तो 3π/4. दोन्ही पद्धतीने सांगितलंय तुम्हाला, त्यावेळेला जे सुचल त्या पद्धतीने तुम्ही लिहा. ओके, विच इज इक्वल टू 3π/4. अवघड आहे का. पुढे नंतर आर्ग्युमेंट ऑफ -झेड, आर्ग्युमेंट ऑफ -झेड. हा बघा -झेड इकडे, एक्स ॲक्सिस नेहमीप्रमाणे इथे, हवा ॲक्सिस हे इकडे, इथून इथे -45 -45 -135. मगाप्रमाणेच फक्त क्लॉकवाईज आहे, क्लॉकवाईज अँगल कसा घेतो आपण निगेटिव्ह. ठीक आहे, आणि विच इज -3π/4. दीज आर द ॲक्च्युअल ऑल द आन्सर्स. हे सगळेच्या सगळे आपले काय आहेत आन्सर आहेत. तर त्यांनी ज्या ज्या पद्धतीने डेटा दिला आहे त्याला सगळ्यात पहिले आपण रिप्रेझेंट कशामध्ये केलं आर्गन्स डायग्राममध्ये केला, आणि आर्गन्स डायग्राममध्ये रिप्रेझेंट केल्यावर त्याला आपण ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आता पुढे जाण्याच्या आधी मला जरा थोडंसं तुम्हाला आपला जो 11चं काही पार्ट पुढे घ्यायच्या आधी थोडंसं अँगल्स थोडंसं एकदा आपण थोडंसं 10चा जो टेबल होतो तो एकदा बघू. कोणता टेबल लक्ष द्या बघा, आपण इकडे काय लिहायचं आहे बघा, मी इकडे लिहितो थिटा. ओके, आणि इकडे लिहू आपण टी फंक्शन. टी फंक्शन म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे, आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कोणते कोणते आपल्याला माहिती, कोणतेच सांगा. साइन थिटा, येस, कॉस थिटा, लगेच त्याच्या ऑपोजिट मी कॉट थिटा लिहितो इथं. कॉट थिटा साइनच्या 1/, कोसेक थिटा, आणि नंतर याच्या 1/, सेक थिटा.
हे बघा, किंवा तुम्ही काही लिहू, साईन कॉस टॅन कोसेक सेक कॉट असे लिहिलं तरी चालेल. मी लिहिलं आधी कॉट, नंतर लिहायचं तर नंतर लिहा. तुमचं कन्फ्युजन होत असेल तर आपण तुमच्या पॅटर्ननीच लिहूया. कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा. हे किती ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत तुमचे? 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले, ठीक आहे, व्हॅल्यूज आपल्याला लागणार आहे ना, त्यामुळे मी जरा इथं टेबल ड्रॉ करून घेतो. 0 डिग्रीसाठी काय व्हॅल्यू त्याची, ठीक आहे. नंतर इथे 30 डिग्री, त्याच्यानंतर इथे 45 डिग्री, त्याच्यानंतर इथे 60 डिग्री आणि त्याच्यानंतर काय 90 डिग्री. ठीक आहे. हिअर इट इज कॉट थिटाची व्हॅल्यू काय असेल, ठीक आहे. आफ्टर दॅट सेक थिटाची व्हॅल्यू काय असेल, कोसेक थिटा, टॅन थिटा, ठीक आहे, कॉस थिटा, साइन थिटा, and here it is the angles. आता बघा अँगल काय काय ते आपण बघूया. अँगल जर तुम्ही बघितले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. लक्ष द्या सगळ्यांनी. नेहमीप्रमाणे इथे काय लिहिणार आपण, समजा 0 डिग्री, जे 10thला बघितलं तेच लिहितोय बरं का आपण. 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. रेडियनमध्ये फक्त मी इथे एक व्हॅल्यू लिहून ठेवतो. रेडियनमध्ये हा काय आहे, 0 रेडियन, π/6 रेडियन, π/4 रेडियन, π/3 रेडियन आणि हे किती आहे, π/2. हळूहळू लक्षात राहायला लागतील तुम्हाला, एकाच वेळेला सगळं होणार नाही आहे. ठीक आहे, हळूहळू लक्षात राहतील, पण थोडी प्रॅक्टिस केली पाहिजे. अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये आपण ते बघितलेलं आहे. आता बघा यामध्ये ह्या अँगलच्या व्हॅल्यू काय आहे, हे बघा पहिली लाईन लक्षात ठेवली ना, फर्स्ट लाईन तुमच्या लक्षात असेल, ज्याच्या फर्स्ट लाईन लक्षात असते ना तो पूर्ण टेबल ड्रॉ करू शकतो. कंप्लीट टेबल तुमचा येणार आहे. पहिलीच लाईन पाहिजे आहे फक्त, सगळं काय तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे. फर्स्ट लाईन फक्त आली पाहिजे. फर्स्ट लाईनमध्ये त्याच्या व्हॅल्यूज बघा काय आहेत. साइन 0 0, इथे काय 1/2, इथे 1/√2, इथं √3/2, इथे ही एकच लाईन पाहिजे. त्यानंतर त्याच्यावरून आपण सगळ्या लाईन्स इथं काय करू शकतो, लिहू शकतो. ठीक आहे. पहिलं काय 0 1/2, 1/√2, √3/2, 1, 0 1/2, 1/√2, √3/2, 1, 0 1/2, 1/√2, √3/2, 1. Again 0 1/2, 1/√2, √3/2, 1. ठीक आहे. अवघड आहे काय काही. हे बघा कॉस थिटा आणि साइन थिटा, हे बघा साइन थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस थिटा आणि कॉस थिटा इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे हा 90 मायनसचा. एकदम सिंपल मिनिंग मी सांगणार आहे तुम्हाला काय आहे. साइन ऑफ 90 मायनस थिटा, 90 म्हणजे 90 डिग्री. हा म्हणजे एकमेकांचं कसं एक प्रकारे स्टार नेटवर्क तयार करायचं. हा 0 इथं स्टार्टिंगला लिहिला आहे ना, तो याच्या एंडला लिहा. 90 मायनसचा मिनिंग आहे बरं का. कॉस कसा भेटतोय, साइन ऑफ 90 मायनस थिटा. ठीक आहे. ओके. याच्या लगेच डिटेलमध्ये जात नाही कारण हे 10thला बघितलं आपण, पण एक आयडिया असावी की 90 मायनसच्या फॉर्म्युलेमध्ये काय लिहितो आपण, हा 0 स्टार्टिंगला आहे तो एंडला लिहा. 2 नंबरचा आहे इकडं सेकंड लास्ट लिहा. 3 नंबरचा खालून इकडे थर्ड वन, इकडं फोर्थ येते इकडे सेकंड येणार आणि हा लास्टचा आहे तो कशाला येणार. एक प्रकारे हा इथे, ही टर्म इथे, ही टर्म इथेच, ही टर्म इकडे, हे इकडे, असं स्टार नेटवर्क फॉर्म झाल्यासारखं झालं. आलं लक्षात. ओके, या पद्धतीने आलं. बरं, एक गोष्ट लक्षात घ्या. नंतर टॅन तुम्हाला कसा भेटतो, टॅन थिटा तुम्हाला भेटतो काय, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके. तर साइन अपॉन कॉस 0/1 काय असतो, 0, 0/1. न्यूमरेटरला 0 चालतो कारण त्याचं आन्सर 0 येतं. कशाला चालत नाही, डिनॉमिनेटरला. बघू आपण पुढे. नंतर साइन अपॉन कॉस, टॅन ऑफ 30 काय येणार, 1/2, 1, हे बघा 1/2 अपॉन √3/2, 2 कॅन्सल, उरला काय 1/√3. ते आपण इथे लिहिलंय 1/√3.
√3. इथं काय 1/√2 1/√2 या दोघांचं डिव्हिजन सेम कॅन्सल होणार. tan of 45 1 जे आपण यूज केलं होतं मगाशी. तसंच दिस डिवायडेड बाय दिस बघा √3/2 अपॉन √1/2 2 कॅन्सल √3/1 अपॉन 1 काय लिहित नाही. आणि 1/0 मी आधीच सांगितलं 0 डिनॉमिनेटरला चालणार. मग डिनॉमिनेटरला चालत नाही तर ही गोष्ट काय होते नॉट डिफाईन. ठीक आहे. तर ही टर्म आले साईनवरून कॉस उलट लिहिलं दोघांचं हे. तसंच याच्यावरून लगेच आपण दोन पद्धतीने आता टॅन आलाय तर लगेच कॉट सांगूनच देतो मी. हे बघा tan θ इज इक्वल टू कॉट ऑफ 90 मायनस θ. कॉट θ इज इक्वल टू टॅन ऑफ 90 मायनस θ. और तुम्ही याला असे लिहू शकतात tan θ इज इक्वल टू 1/cot θ. कॉट θ इज इक्वल टू 1/tan θ. ठीक आहे. म्हणजे टॅन आणि कॉट असे ना ते एकमेकांचे 1/, पण आहे एकमेकांचे 1/, पण आहे आणि एकमेकांचे 90 मायनस पण आहे. मी 10चा सांगतोय बरं का तुम्हाला सगळं. ओके. रिवाइज करतो आपण 10चा. म्हणजे आपण 90 मायनस बघूया कारण 90 मायनस जरा अप्लाय करायला सोपं आहे. ही व्हॅल्यू इथे ही व्हॅल्यू इथे असंच तर लिहायचं आहे. तसं टॅन आणि कॉटमध्ये हा 0 सगळ्यात शेवटी 1/√3 इथे लिहा 1 सरळच येणार खाली मधली ना ती ही टर्म इकडे आणि हा नॉट डिफाईन्ड इकडे. अवघड आहे का. झाली ना ही लाईन लगेच तयार. कॉट θ इज इक्वल टू टॅन ऑफ 90 मायनस θ ने. ठीक आहे. त्याला 1/ जरी केलं असतं कॉट θ इज इक्वल टू 1/tan तेच भेटणार आहे. बघा याला उलटं केलं 1/0 नॉट डिफाईन. याला उलटं केलं √3. याला उलटं केलं 1. याला उलटं केलं √3. नॉट डिफाईनला उलटं केलं काय भेटणार तेच येणार आहे शेवटी. आता कोसेक आणि सेक बघू. कोसेक तुम्हाला कसा भेटतो हे बघा फॉर्म्युला आहे आपल्याकडं साइन इज इक्वल टू 1/cosec θ और कोसेक θ इज इक्वल टू 1/sin θ. कोसेक कसं आहे साइनच्या 1/, त्याला इन्व्हर्ट करायचंय 1/ करायचंय. मला सांगायला 1/ केलं 0ला 1/0 केलं इथं काय येणार नॉट डिफाईन. याला 1/ म्हणजे उलटं केलं तर 2/1 म्हणजे काय उरणार. याला उलटं केलं √2/1 1 लिहितो का आपण नाही. याला उलटं केलं 2/1 ला उलटं केलं 1च राहणार 1/1 राहील ते 1च राहील. ठीक आहे. आणि तसंच सेक θ. सेक θला तुम्ही काय लिहू शकतात सेक आणि कोसेक. हे बघा हा कोसेक θ आणि सेक θ हे एकमेकांचे 90 मायनस θ एकमेकांचे कसे आहेत. ठीक आहे. नाईन्टी मायनस कोसेक आणि सेक कसे एकमेकांचे किंवा मग सेक म्हणजे 1/cos. याला उलटं केलं 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 की ही लाईन भेटणार आहे. किंवा 90 मायनस सगळ्यात सोपं राहते. हे दोघं एकमेकांचे 90 मायनस आहे. 1ला इकडं घ्या याला इथे घ्या याला हा इथेच राहणार हा 2 इकडे नॉट डिफाईन्ड एंडला. म्हणजे ह्या फॉर्म्युलीवरून तुम्ही पूर्ण टेबल जे बेसिक आहे आपले ते सगळं लिहू शकतात टेबल पूर्णच्या पूर्ण. ठीक आहे. म्हणजे आपण आता काय बघितलं जस्ट पहिली गोष्ट आपण बघितली आर्गन्स डायग्रामचं त्यांनी जे एक्झाम्पल दिलेले आहे पेज नंबर कितीवरती दिलेलं आहे तुम्हाला 13 वरती. त्याच्यानुसार आपण हे व्हॅल्यूज काढल्या आणि त्याच्यानंतर आता आपण फायनली काय बघितलं कारण आपल्याला ह्या जरा व्हॅल्यूज लागणार आहेत पुढं काय एक्झाम्पल्समध्ये. तर आपण काय ट्रिग्नोमेट्रिकचा हे इथला टेबल लिहून तुम्हाला घ्यायचाच आहे आता. ठीक आहे. तर हा टेबल त्याच्या व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या अँगलला आहे अजून पुढचे अँगल पण बघायचे पण ते आपण बघूया नंतर. आता सध्याला तुम्हाला एवढंच लागणार आहे. ठीक आहे. चला हे लिहून घ्या सगळं.